आज खऱ्या अर्थानं जसं पाकिस्तान आणि बांगलादेश आणि श्रीलंका या देशाचं लोकशाही जी आज धोक्यात निर्माण आलेली आहे, तीच परिस्थिती भारतातही सुद्धा आता सुरू झालेली आहे. जनभावना आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीत ज्या पाहिल्यात, तर महाराष्ट्रामध्ये लोक अजूनही हे सरकार जे आज आलेलं आहे, या सरकारला आमच्या मतानं आलेलं नाही असं अनेक शहरात अनेक गावात याच्यावरची चर्चा चालली आहे. जनभावना या ठिकाणी व्यक्त केल्या जातात. मार्कंडवाडीमध्ये ज्या पद्धतीनं मकपोल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याला शासनाने त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे. अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव सुरू झालेत. ही मार्कंडवाडीची घटना नुसती महाराष्ट्रापुरतच राहिली नाही, तर देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झाली. भारतासारख्या बलशाली लोकशाहीचा देश असं याची किमया पूर्ण जगात होती, पण भारताची लोकशाही आता धोक्यात आली नीती आहे, ही आता जागतिक पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे. जे काही आता जे सरकार झालं त्यांना जे असुरी बहुमत मिळालं आणि पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सरकारने अभिनंदन वेगळं राहिलं आणि राजकीयच भाषण करताना आपण दोन उपमुख्यमंत्र्यांना पाहिलं. म्हणजे सत्तेमध्ये कसा माज आलेला आहे ही दर्शन पूर्ण महाराष्ट्र बघत होतं. एका आमदारांनी तर शपथ घेत असताना सांगितलं की ते कारण म्हणावं लागतं मी निवडून आलो आहे म्हणून, त्यांनी सांगितलं मी निवडून आलो नाही म्हणून. अशा पद्धतीचं शपथ घेताना त्यांनी वक्तव्य केलं, ते रेकॉर्डवर आहे. आणि अनेक आता सत्ता पक्षातले आमदार आपल्याला स्वतःला चिमटे घेऊन बघतात की खरंच मला एवढ्या मताने मी कसं निवडून आलो, मला तर लोक हाकलत होते गावात मोहल्ल्यामध्ये, मी आलो निवडून कसं, अशी चिमटे घेऊन बघणारेही आमदार अनेक आपण भाजपमध्ये आता सत्ता पक्षातले पाहतो आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ऑपरेशन कमळ वगैरे हे जे काही पद्धत आता या देशामध्ये आलेली आहे, म्हणजे इकडे निवडणूक आयोग आणि BJP मिळून त्यांना जो कारभार लोकांच्या मतावर डाका टाकण्याचा करता येतो तो करतातच, पण देशामध्ये आता विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे, अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतो आहे त्याच्यावरचं हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे तो त्याचा प्रकार आहे की ज्या भाजपला स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये जे भाजप आजचं जे आहे त्याचा संघ आणि त्यांची लोक यांचं स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये कुठलंही योगदान नव्हतं आणि स्वतंत्र भारत कसा संपुष्टात आणता येईल याच्यावरचा त्यांचा जो प्रयत्न आहे. आणि म्हणून या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करतात आणि त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात आहेत, हे निषेधार्थ आहे. दोन उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन प्रस्तावावर राजकीय भाषण केले, पुढे हे दाखवण्याचा प्रयत्न होता की भाजपच्या जवळ दोघांमध्ये स्पर्धा आहे का, की कोण भाजपच्या जवळ. ते आता पुढं खूप सारे खेळ आहेत, त्यांना भाजप कळलीच नाही दोघांना. जेव्हा आता पुढं जेव्हा कळेल त्यावेळेस ते त्याच्यावर मला खूप सारं बोलता येईल, पण आत्ता काही त्याच्याबद्दलचं बोलायचं नाही. त्यांचा सुखी संसार राहावा असं आमची अपेक्षा आहे, पण काय होणार आहे या नागपूरच्या अधिवेशनापर्यंतच खूप साऱ्या गोष्टी पुढे येतील. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्यासाठी अद्याप अर्ज केला गेला नाही, तुम्ही गटनेत्यापदी अजून निवड केली. अर्ज केला जात नाही. आम्ही परवा पण सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षाचे सगळे नेते बसू आणि त्याच्यामध्ये एकमताने एक नाव आम्ही त्यांना देऊ विधानसभा अध्यक्षाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी ज्या दिवशी अध्यक्षाच्या निवडीचा जो फॉर्म भरायचा दिवस होता त्या दिवशी आम्ही भेटलो. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्याच्यातला मार्ग निघेल आणि आम्ही आता तीनही पक्ष
येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या बद्दलची भूमिका बसून आम्ही निर्णय घेऊ. शिवसेनेने गटनेता जाहीर केलेला, राष्ट्रवादीने गटनेता जाहीर केलेला. आम्ही अधिवेशनात करू ना. आम्ही आता या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही आमचा गटनेता आपल्याला पाहायला मिळेल. महायुतीमध्ये समन्वय नसल्याने मंत्रिमंडळाची यादी आहे ती रखडलेली आहे, कसं होतं? मी आत्ताच या सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं की आता नागपूरच्या अधिवेशनापर्यंतच या माहितीमध्ये काय काय होतं ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर आत्ता काही प्रतिक्रिया करणं काही बरोबर नाही. गटनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत काही रस्सीखेच मानण्यापेक्षा स्पर्धा. कुठली स्पर्धा नाही आहे. हायकमांडला आम्ही एकमताने ठराव करून पाठवलेला आहे. हायकमांड ज्याचं नाव पाठवेल तो आमचा गटनेता होईल. गौतम अदानींनी भेट घेतली आहे फडणवीसांची काल, त्याच्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. आता लाभार्थी तर जमा होतीलच ना. तर लाभार्थ्यांची आता लाईन लागलेली आहे. त्यामुळे आता मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. EVM बद्दल सुप्रीम कोर्टात जायचा असा एक निर्णय इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये होतोय. चर्चा पण काल झाली दिल्लीत. मार्कंडवाडीच्या घटनेच्या नंतर देशपातळीवर याच्यावर चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. मी सांगितलं मगाशी की नुसतं देशातच नव्हे तर जगामध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि अनेक गावामध्ये शहरामध्ये आता लोकांनी ठराव घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. ज्याप्रमाणे लोकांचा आवाज दाबण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता उत्तर प्रदेश सरकारने तर मोर्चा काढायचाच नाही असं फतवा जाहीर केलेला आहे. त्यांचा फतवा असतो, फतवाच म्हणायचं त्यांच्यासाठी. दुसऱ्याला फतवा सांगतात तर स्वतःच फतवे काढतात. आणि मला माझा आवाज मांडायचा अधिकार आहे. पण आता तर भाजपचे सरकार ज्या ज्या राज्यात आहे ते तर सांगतात की तुम्हाला मोर्चाच काढता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढायला गेला तर 153 गुन्हे दाखल केले जातात. फडणवीस साहेबांच्या 2014 ते 19च्या काळामध्ये त्यांनी तो कायदा आणला आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र ते त्या पद्धतीचे गुन्हे दाखल केले जातात. ही अघोषित आणीबाणी लोकशाहीमध्ये भाजप आणते आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं की परवा MSPच्या कायद्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या सीमेवर अजूनही जमा आहे, थंडीमध्ये जमा आहे. त्यांच्यावर अश्रुधुराच्या कांड्या सोडल्या जातात, पाण्याचा वर्षाव केला जातो, फवारे मारले जातात, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये सरकार कायदा करत नसेल, काही जनतेच्या हिताचं करत नसेल तर त्यांना मोर्चा त्या सरकारच्या विरोधात काढण्याचा अधिकार आहे. पण दिल्लीतलंही सरकार ते मान्य करायला तयार नाही आहे. हिटलरशाही तर नाही आहे, हुकुमशाही तर देशामध्ये आली नाही का, अशा पद्धतीचं चित्र आहे. फक्त मत मारा आणि मत ते कुठं जाईल, ते कोणाला द्यायचं हे ठरवण्याचं काम समजा भाजप तयार करत असेल आणि मतदान झाल्यानंतर तुमची गरज नाही, तुम्ही गुलाम आहात, हे समजवण्याचं काम या देशामध्ये होत असेल. आणि म्हणून आम्ही जे कायदेशीर जेवढ्या काही बाबी आहेत, आम्ही मधल्या काळात तर आपण पाहिलं की आम्ही मुख्य निवडणूक आयोगांना भेटलो, त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 76 लाख मतं ही कशी रात्रीत वाढलीत, त्याचा हिशोब, त्याचे फुटेजेस आम्हाला मिळाले पाहिजेत. पण वेबसाईटवरून ते काढूनच टाकलं त्यांनी. वेबसाईटवर आता निवडणूक आयोगाच्या आताच्या झालेल्या निवडणुकीचं कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की निवडणूक आयोगाने गडबड केलेलीच आहे. हे त्याच्यातून सत्य पुढे येणारच. कारण की रात्रीच्या अंधारात हे मतं वाढली कशी, कुठल्या याच्यावर लाईन लागलेली होती, कोणत्या बूथवर लाईन होती, त्यांच्याजवळ फुटेजेस असतात, व्हिडिओज काढले जातात, फोटो काढले जातात. ते आम्ही मागितलेलं आहे. अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला ते दिलं नाही. म्हणून रात्रीच्या अंधारात जे काही पाप लोकशाहीचा खून करण्याचं काम झालेलं आहे त्याचा जबाब तर आम्ही विचारू. निवडणूक आयोग देणार नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मतं वाढली कशी, त्याच्यावर तर त्यांनी निवडणूक आयोगाला त्या पद्धतीचा जबाब विचारलेला आहे. पुढच्या महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये त्या पद्धतीची हालचाली सुरू होतील आणि पुन्हा आम्ही सुद्धा आता महाराष्ट्राच्या याच्यावर आम्ही सुद्धा मान्य सुप्रीम कोर्टात जाऊ. निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे की जी मतांची संख्या आहे ती आता मोजली झाली आणि व्हीव्हीपॅटच्या ज्या स्लिप्स आहेत त्यांची सारखी संख्या आहे, ती तफावत नाही. तुम्हाला रायगड जिल्ह्यामधल्या काल एका गावामध्ये आंदोलन झालं, काय मानगाव की काय असं गाव आहे. तर
तिथं त्यांनी म्हणाले की आम्हाला तुम्हाला तुम्हाला प्रेम आहे ना तर तुम्ही ठेवा, पण तुम्ही अशी व्यवस्था करा की ज्या ठिकाणी चिठ्ठी निघते त्या चिठ्ठीला ती बाहेर आली पाहिजे आणि ती चिठ्ठी आम्ही बघू आणि ते बॅलेट बॉक्स ठेवा, त्या बॅलेट बॉक्समध्ये आम्ही पाहून तिथं टाकू, अशी व्यवस्था करा, अशी मागणी केलेली आहे. आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे काही तुम्ही नियम आता त्या चिठ्ठ्यांचा तुम्ही उल्लेख केला आहे असं सांगण्यात येतं आहे आणि अनेक डेमो पुढे येतात, टी व्हीवरच दिसतात ते डेमो आता आजकाल, की पंजाला मत मारलं तर ते दुसऱ्याला जाते, अशा पद्धतीचे डेमो आता आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकांच्या मनात ज्या शंका आहेत, म्हणजे आमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनात शंका आहे, लोकशाहीमध्ये माझं मत मी ज्याला मारलं त्यालाच गेलं पाहिजे, तो माझा अधिकार आहे, पण लोकांच्या मनात शंका आहे की मी ज्याला मत मारलं त्याला जातं की नाही जात, ह्या शंका येणंच हा लोकशाहीचा घात आहे. आणि म्हणून ह्या शंका दूर करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्या पद्धतीनं फेअर ह्या निवडणुका व्हाव्यात अशा अपेक्षा देशातली जनता करते आहे, तर निवडणूक आयोगाने याचा पुढाकार घ्यावा. शिंदेंनी एक फॉर्म्युला दिला आपल्या आमदारांसाठी, इच्छुकांसाठी, 48 वर्ष मंत्रिपद असेल, जे खूप जास्त संख्येने इच्छुक आहे त्यांच्यासाठी. ते का करायचं त्यांना करायचं आहे. लोकर मंत्रिमंडळ करून महाराष्ट्राच्या जनतेला जे वाऱ्यावर या सरकारने ठेवलेलं आहे ते लोकर थांबवलं पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. हो, भाजपचा आपण समजू शकतो की त्यांची मंत्रिपदाची आधी दिल्लीच्या नेत्यांकडे फायनल होत आहे, पण शिंदे आणि अजितदादा पण ते तिकडेच जात आहे. मग सगळ्यांचं कोणाला मंत्री करायचं नाही करायचं तर दिल्लीतच आहे. हे आता नॅशनल पार्ट्या झाल्यात ना दोघांच्याही, आणि यांचे सगळ्यांचे नेते अमित शहा आहेत आता. अंतिम नेते त्यांचा. हां, त्यांचे अंतिम नेते अमित शहा. सर, हिंदी में एक ईवीएम वाला महाराष्ट्र में जो जन आंदोलन शुरू हुआ है मार्कंडवाड़ी में, वो पूरे राज्य में हर जगह में लोग ग्राम सभा के ठहराव और ये सब पारित करके वो चाहते कि महाराष्ट्र में या पूरे देश में अब बैलेट पे वोट हो, इस तरह की भूमिका शुरू हो गई है. मैं कल खुद उस गांव में जाके आया. मैं जाके आने के बाद पहले वो बीजेपी के वालों का सम्मेलन था, वहाँ पर उन लोगों ने गांव के लोग नहीं बाहर के लोग जमा किए थे. एक लाख लोगों के लिए 3-3 हज़ार रुपया का ये रखा था और गाड़ी भी व्यवस्था की थी. उस तरह से लोग जमा किए थे, ऐसे वहाँ के लोग बता रहे थे. हमने गांव के लोगों के साथ चर्चा की, उनसे उनकी बातें सुनी और तब पता चला कि यहाँ पर जो वोटिंग हुआ है वो वोटिंग एक किसी उम्मीदवार को इन लोगों ने दिया था, लेकिन दूसरे के नाम से वहाँ पे निकला है और वहीं से ये आंदोलन की शुरुआत हुई. पूरे महाराष्ट्र में अब ये इसकी आग पहुँच चुकी है, देश में पहुँची है और देश नहीं तो दुनिया में इसकी चर्चा शुरू हो गई है. पाकिस्तान हो, बांग्लादेश हो, श्रीलंका हो, ये देश की भी डेमोक्रेसी खतरे में आ चुकी है. हिंदुस्तान की भी डेमोक्रेसी खतरे में आ रही है. इस तरह की चिंता अब पूरे दुनिया को लगी हुई है. इसलिए चुनाव आयोग को बार बार हम लोग दरख्वास्त कर रहे कि चुनाव प्रक्रिया जितनी सरलता से और लोगों के मत के आधार पर की जाए. बीजेपी आरोप करती कि कांग्रेस ने इसकी शुरुआत की थी, तो हमने भी बंदूक भी लाई थी, तो बंदूक भी हमने ही लाई थी, तो बंदूक हमने अब तुम्हारी सरकार है तो तुम लोगों को गोलियां मारने के लिए यूज़ करोगे क्या? आखिरी ये सीधी भूमिका ऐसी है कि आखिरी लोकतांत्रिक व्यवस्था में जनता का मत ये सबसे बड़ा होता है. जनता ये राजा होती है, पर अब जनता को ही इन लोगों ने गुलाम बनाने का जो काम शुरू किया है भाजपा ने, और चुनाव आयोग उनकी सुन के काम कर रहा है. ये बात अच्छी नहीं है. इसके लिए एक बड़ा जन आंदोलन होगा और ये इसलिए ये मुहिम हम लोगों ने शुरू की है. नीतीश राणे ने कल एक बयान दिया है कि लाडली बहन योजना में जो मुस्लिम महिला है जिनको 3 से अधिक बच्चे हैं उनको उससे अलग किए जाए, 2 से अलग ज़्यादा बच्चे. देखो, मैं आखिरी योजनाएं चलती है वो किसी धर्म के आधार पर नहीं चलती हैं. योजनाएं चलती है लोगों के लिए चलती हैं.
अब मैंने कहा कि सत्ता की मस्ती जो इन लोगों में आई है, तो ये किसी धर्म के बारे में किसी को, हाई कोर्ट के जज को भी आजकल वो बोलने लगा देते कि तुम इस धर्म के ऊपर एक प्रोग्राम में टिप्पणी करो। तो अब यहाँ तक आ गए ये लोग। तो मेरा ये कहना है कि आज जो स्थिति बनी हुई है देश में, ये भयावह है, लोकतांत्रिक व्यवस्था के लिए खतरा है, देश की एकात्मता के लिए खतरा है, और इससे सबने बचना चाहिए, हमारी ऐसी उम्मीद है। हो, हेच मराठीमध्ये सांगा. नितेश राणेंनी म्हटलंय की 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून बघायला पाहिजे. योजना या धर्मावर चालत नाही, योजना संपूर्ण लोकांसाठी चालतात. त्यामुळे धर्मावर योजना चालवण्याचं असेल तर सरकारने त्या पद्धतीचं जाहीर करावं. पण आपण पाहिलं की भाजपला सत्तेची जी मस्ती आलेली आहे, आणि सत्ता ही लोकांपासून मिळालेली नाही, मशीनमधून मिळालेली आहे असं जनतेचं मत आहे. त्याच्यामुळे या लोकांच्या बोलण्याचा जो फरक आपल्याला जाणवतो, तो त्याच्यातूनच हे स्पष्ट होतं की ही धार्मिक तेढ निर्माण करून, कारण की आपण पाहिलं की एका माननीय हायकोर्टातले जज, त्यांना पण एका कार्यक्रमात, हिंदूच्या कार्यक्रमात बोलवून त्यांना जाहीरपणे भाषण करून त्यांनी ज्या पद्धतीने टीका केल्यात ते करता येत नाही. पण महाराष्ट्र देशामध्ये ज्या पद्धतीचं एक ध्रुवीकरणाचं काम जे सुरू झालेलं आहे, देशाच्या एकात्मतेला जो आता धोका निर्माण झालेला आहे, तो प्रत्येकाने हा धोका वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि हा देश एकात्मतेचं मध्येच आम्ही राहिलो पाहिजे, आमचं संविधानही तेच म्हणत आहे. आणि अशी जी लोक असतात, या लोकांनी वक्तव्य टाळलं पाहिजे, नाहीतर सरकारने याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हो, एकनाथ शिंदे सरकारने खड्डेमुक्त मुंबईची घोषणा केली होती, पण 2 वर्षात फक्त 30%च रस्ते खड्डेमुक्त झाल्याचं दिसतं. महाराष्ट्रच आता खड्ड्यांचा झालेला, तुम्ही 2/3 नाही, आता पूर्ण महाराष्ट्रच खड्ड्याचा झालेला आहे. आमच्या मित्राला आता हे सगळे खड्डे भरायची जबाबदारी आहे. आता त्यांना हे सगळी शक्ती प्रदान हो अशी शुभेच्छा आम्ही देतो. दिवाळी अधिवेशन अगदी 6 दिवसाचं आहे. सरकार एवढं पाशवी बहुमत असताना सुद्धा का पळतं, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. परवा बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये हा मुद्दा आम्ही मांडला की 1 महिना कमीत कमी या अधिवेशन चालावं. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात वाढलेल्या आहेत, त्याच्यावरची चर्चा व्हावी. सरकारने काय मदत करायची ते तातडीनं केली गेली पाहिजे. कर्जमाफीची यांच्या मॅनिफेस्टोमध्ये यांनी घोषणा केलेली आहे, त्याप्रमाणे कर्जमाफीचं तातडीनं आणि ते सरसकट, कारण की छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफीची योजना जी 2016मध्ये फडणवीस सरकारने जाहीर केली होती, त्या अटी शर्ती लावून केलेल्या होत्या. म्हणून ह्या योजना त्यांनी द्यायच्या असतील तर ह्या सरसकट द्याव्यात. जसं आमचं सरकार असताना आम्ही सरसकट दिलं, त्याप्रमाणे ह्या सरसकट व्हाव्या. आणि 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करावं, आणि MSP महाराष्ट्रामध्ये चालू करावी, आणि जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. आणि या सगळ्या विषयावर बेरोजगारी, आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जवळपास 1.5 लाख शासकीय पदं भरण्याचं आम्ही युद्धपातळीवर धोरण करू. त्याच्याबद्दलची एक चर्चा या ठिकाणी घडली पाहिजे. सरकार कुठल्या कशा पद्धतीनं त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करणार, कंत्राटी करणार, काय करणार, त्याची पॉलिसी काय, पेपर लीक जे होतात मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे तरुणांचं आयुष्य बर्बाद होते. या अशा सगळ्या विषयावरची सांगोपांग चर्चा या ठिकाणी व्हावी, आणि एक प्रॉपर धोरण बनवून या ठिकाणी सरकारने जावं अशी आमची भूमिका आहे. महागाई कशी कमी सरकार करणार की महागाई वाढवणार, अशा अनेक विषय आहेत. गरिबांच्या घरांचे प्रश्न आहेत. तर या सगळ्या प्रश्नावर या विधानसभेमध्ये नागपूरला चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. पण आता सरकार का पळ काढत आहे, 5 दिवसातच काय पळ काढत आहे, ते सांगतात की पहिले पण असंच होत होतं. आता एवढं बहुमत कोणाचंच राहायचं नव्हतं, एवढं बहुमत तुम्हाला मिळालेलं आहे. लाट चाललेली आहे तुमची. आता लाट कशाची आहे, मशीनची आहे की यांची आहे, काही कळायला कारण नाही. लोकांमध्ये संभ्रम आहे तो. त्यामुळे सरकार का पळतंय कमी दिवसात हे कळायला कारण नाही. काल देवेंद्रजी म्हटले आमचे नाना भाऊ, त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही नेमका? मी आता
नाही मी बाईटच देतो ना, काय करते? नाही मी करतो ना, तू काय घाबरतो? एक बाईट देतो. मी बोलतो ना, मी आताच बोललो, तुम्ही ऐकलत नाही. मी म्हटलं आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांना गड्डे महाराष्ट्राचे भरायला ताकद मिळो असं म्हटलेलं आहे. तर ते आमचेच म्हणतो, मी पण त्यांना आमचे मित्र आम्ही असंच म्हणतो. तर असं आम्ही आमचं म्हटल्यामुळे काय झालं, ते देवेंद्र फडणवीस माझ्या काँग्रेसमध्ये आलेत का? अनर्थ करू नका. हे महाराष्ट्राचं कल्चर आहे आणि महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये विचाराची लढाई वेगळी होऊ शकतं, पण जे काही संबंध असतात ते संबंध कायम ठेवायचे. हे महाराष्ट्र कल्चर आहे आणि महाराष्ट्राचं कल्चर आम्ही सांभाळलं तर कोणाला अडचण कशाला असावी. आम्ही विधानसभेच्या रेकॉर्डला ते पण बोलतात आणि मी पण बोलतो, रेकॉर्डला आहे आमचं. त्याच्यामुळे आमची मैत्री ही काही लपलेली नाही महाराष्ट्राला. त्यामुळे आम्ही वैचारिक काय असेल आमची लढाई, पण आम्ही दोघं एकत्रितच आहोत. तुम्ही आमचे म्हटलं तर मग काय ते आमच्या पक्षात येणार आहेत? त्यांनी तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाचा जो राजीनामा दिला, जुना विषय होता, परत एकदा सभागृहात उपस्थित केला. पुरावे द्यावे लागतात, ते वकील आहेत निष्णात, काही त्यांना सायटेशन द्यावं लागतं, ते त्यांनी दिलेत. अरे वाईट. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.